मंडळी नमस्कार. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचं वादळ जे आहे ते दिवसेंदिवस आपल्याला तापताना बघायला मिळतंय. आणि याच अनुषंगाने बघितलं तर लोकसंवाद राजकीय कट्टा असेल, सांगोला पॉलिटिक्स असेल, सांगोला तालुक्यामध्ये जे प्रामुख्याने 7 जिल्हा परिषद गट आहेत त्यामध्ये जाऊन विविध भागामध्ये जे काही उमेदवार आहेत, मग ते जिल्हा परिषदेचे असतील, पंचायत समितीचे असतील, याचबरोबर नागरिकांच्या प्रतिक्रिया आपण या ठिकाणी दाखवण्याचं काम सांगोला पॉलिटिक्स आणि लोकसंवादच्या राजकीय कट्ट्यावरती आपण या ठिकाणी करतोय. सर मंडळी नमस्कार. आपण थेट मुद्द्याला सुरुवात करूया. दादासाहेब, कसा चाललाय मुद्दा? कारण आम्ही बघतोय सगळं महूद गटातलं एकंदरीत वातावरण, इथल्या सगळ्या वेगवेगळ्या गावांमध्ये तुम्ही जाताय, गावखेड्यातल्या लोकांशी अगदी आपुलकीनं संवाद साधताय. म्हणजे इतर उमेदवार आम्हाला प्राधान्य दिसतात की कुठतर गाड्यांमध्ये मोठे, पण तुम्ही चहाच्या टपरीवर दिसताय, लोकांच्या घरोघरी जाताना दिसताय. म्हणजे हे नेमकं आलं कसं आणि प्रचार कसा चालू आहे हे सांगा मला. नमस्ते, जय महाराष्ट्र. मी दादासाहेब भगवान लवटे, महूद जिल्हा परिषद गटातून शिवसेना पक्षाकडून महायुतीकडून उमेदवार म्हणून उभा आहे. मीच असतानाच सर्वसामान्य कुटुंबातला आहे. गावखेड्यातली 18 पगड जातीची पोरं एकत्र घेऊन समाजकारण असलेल्या, रस्त्यावरल्या चळवळी असलेल्या, बैठक असलेल्या, ही मला म्हणजे लहानपणापासून ह्या गोष्टीची आवड आहे. आणि त्यामुळं मला नेता हा माझ्या डोक्यात संकल्पना न बसणारा माणूस आहे. एक जमिनीवरला कार्यकर्ता आहे. मला अगदी उसाच्या फाडात जाऊन बसू वाटतं, नाव्या दुकानात मी जाऊन बसतो, कटिंगवाल्या दुकानात बसतो, चहावाल्या दुकानात बसतो. मला बसायला खुर्ची असायच काय नाही, मला कुठेही बसतो, कशीही चालतं. आणि एकदम माझी साधं आणि सर्वसामान्य माणसं, हीच माणसं आपली, त्यांचा एकामेकाबद्दल असणारा जिव्हाळा आहे. आज मायका चिंचणी लोक निघालेत गावगावची माणसं मला फोन करून बोलवून घेते, नारळ फोडायचा आहे तू ये, आणि आम्ही चिंचणी निघालो. माता भगिनी भंडारा लावतात, आशीर्वाद देतात. आम्ही चिंचणीला चाललोय, आम्ही चिंचणीला मायकाला सांगणार आहे की ही आमचं पोरग साकडं घालतो, ही गरीबाचं पोरग आहे, आमच्या घरातलं पोरग आहे, याला एवढं निवडून येऊ दे, ही कार्यकर्ता म्हणून किती दिवस ठेवायला नेता कर. असं गावगावचे आता 8-9 गाव आहेत. प्रत्येक गावात मी काही ठिकाणी गेलो, आमच्या खाली पंचायत समितीचे उमेदवार बाळासाहेब बंडगर काही ठिकाणी गेले, पाटील मॅडम काही ठिकाणी गेल्या, जिथं शक्य नाही तर माझी पत्नी, अशी म्हणजे माझा लहान मुलगा जातोय, माझा भाऊ जातोय, म्हणजे आम्ही सगळी प्रत्येक गावात 10-12 इष्टेंड आहेत. आणि लोक जाताना सांगायला लागलीत. माझ्या जीवनामध्ये पहिल्यांदा असं घडलंय, काळजी करू नको, आम्ही देवाला साकडं घालतो आणि माघारी येऊन कुणी काही आम्हाला भेटू दे, कुणी आश्वासन देऊ दे, कुणी आम्हाला भंडारा शिवाय लावू दे, आम्ही मतदान हे तुलाच करणार आहे, कारण तू आमच्या घरातला आहे, तू आमच्या सर्वसामान्यातला आहे. आणि आज गावातली तरुण पोरं एवढं पाठीमागं पडायचं कारणच एवढं आहे. मला प्रचार यंत्रणेला काहीच करायची गरज पडली नाही. या सांगोला तालुक्यातली माझ्या मित्र कंपनीने काही जणांनी पोस्टमनची टीम मला पाठवून दिली, काही जणांनी वासुदेव पाठवून दिले. बेगर मधले माझे बांधव आहेत, त्यांनी वासुदेवाची टीम, त्यांचा वासुदेवाचा टीम पाठवून दिली. पुकारणाऱ्या गाड्या, सकाळच्या दुधाला जाणारी पोरं आहेत आमच्या भागातली, त्यांच्या पुकारणाऱ्या गाड्या. तुम्ही गाड्यांची माहिती घ्या. दादा लवटेनं भाड्यानं गाडी घेतली का विचारा. दुधाच्या गाड्यांना डायरेक्ट प्रचार प्रसार चालू आहे. गावगावची शिक्षक लोक आहेत, डॉक्टर लोक आहेत, वकील लोक आहेत, माझे बॅचची लोक आहेत. आता तुम्हाला खोटं वाटेल किंवा तालुक्यात वातावरण वेगळं आहे, पण या लोकांनी वर्गणी गोळा केली, त्या लोकांनी दिलेत. त्या इलेक्शनला मी काय कोणाला पैसे मागायला गेलोय अशातला भाग नाही, पण त्यांच्यासोबत असणारा, त्यांच्यासोबत धावणारा, त्यांच्यासोबत मदतीला पळणारा, ह्या भूमिकेतून आहे. आणि मी कुठेही सांगत नाही, माझ्या गावातली दररोज 70 पोरं झोपेतून सकाळी उठतात, घरचे सकाळी धारा जनावराची वैरण आणून टाकून 70 पोरं गाड्यांना झेंडे लावून, सगळी पोरं शिवसेनेची नाहीत, मित्र परिवार आहे, सगळे झेंडे शिवसेनेचं, महायुतीचं झेंडे लावतात, लोटेवाडीतून सुरुवात करतात, गावगावच्या कुळदैवता जाऊन पाया पडतात, आणि रस्त्याला जो माणूस दिसेल त्याच्या पाया जाऊन पडतात, आणि आमच्या माणसाला निवडून द्या, पंचायतचा उमेदवार आणि जेडपीचा उमेदवार निवडून द्या. तुम्ही कुठल्याही गावात जाऊन सांगा, विचारा की 60 ते 70 पोरं गाड्या घेऊन स्वतःच्या फिरतात. मला तेलाला पैसे मागत नाहीत, जेवणाला पैसे मागत नाहीत. आमच्या गोदी कामगार मुंबईला आहेत, त्यांनी वर्गण गोळा केले, त्यांना ते पैसे मागून त्यांच्याकडून जेवण घेतात. तुम्हाला एक महत्वाचा विषय विचार, मग निखिल पुढे येईल. आम्ही जेव्हा दादासाहेब तालुकाभरात फिरतो, अनेक ठिकाणची ग्राउंड रिपोर्ट केले, सगळं बहुतांश, मला वाटतं निखिल सगळ्या उमेदवारांच्या मुलाखती घेतली, शेतकरी कामगार पक्ष, भाजप, शिवसेना, बाकीचे सगळे 7 कॅन्डिडेट, 7 कॅन्डिडेट पंचायत समितीच्या. आम्ही तुमचा मतदारसंघ सोडून, म्हणजे महूद गट सोडून बाहेर गेल्यावर सुद्धा आम्हाला लोक विचारतात, दादाच महोदात काय चाललंय. आम्हाला हे विषय वाटतं, दादाचे उमेदवार आहात का तालुक्याचे? नाही, कसं झालंय, आमचे नेते शहाजीबाबू पाटील यांच्या माध्यमातून गेली 15 वर्ष बापूसोबत मी काम करतोय. काम करत असताना बापूसोबत ऑफिसला जाणं असतंय. गेल्यानंतर लोकांचा माझा स्वभाव सरळ आहे. अगदी कोण जरी किती माझ्यापेक्षा लहान असं मी उठून खुर्ची देतो. कोणालाही तालुक्यात विचारा,
जी माणसं ऑफिसला आलेत त्यांना विचारा, गावचा एखादा सरपंच असेल, सोसायटी संचालक सदस्य असेल, ज्येष्ठ नागरिक असेल, मी जर खुर्चीत बसून ती माणूस मी कधी खाली बसू दिला नाही आतापर्यंत. मी उठतो आणि त्याला खुर्ची बसवतो. आणि ही माझी पद्धत आहे पहिल्यापासून. करण्याची पद्धत आहे. चहा नसेल त्याला चहा पाचतो, मी काय खूप मोठं कोणाला काय देऊ शकत नाही. चहा पासून का आलता, ऑफिस मधला स्टाफ विचारत त्या माणसाला विचारतो तुम्ही का आलता. त्या माणसाला आमदारापर्यंत पोहोचवणं, एखाद्या प्रशासकीय कार्य, लोकांची कामच काय तो, लाईटीचा प्रश्न, रस्त्याचा प्रश्न, लय मोठा कोटाण्याचा गडे असला तर पोलीस स्टेशनचा प्रश्न, त्याच्या पुढचा तहसीलदार. पण हे पलीकडे आपल्याकडे माणूस काही येत नाही. आपल्याला होते तेवढी मदत करा. अधिकारी काय सगळंच आपल्याला ऐकत नसणार, ते नियमानच करतात. पण त्या लोकांना त्या माध्यमातून पोहोचवणं ही लोकांची एक अटॅचमेंट झाली. आणि शहाजीबाबू पाटलांचा माझा हा प्रचंड पहिल्यापासून विश्वास, प्रचंड विश्वास असल्यामुळं गावखेड्यात ही जी आपल्या तालुक्याची सगळीच गाव आहेत, त्या गावात प्रत्येक गावात पोहोचलोय. आम्हाला लोक दादासाहेब काय विचारतात माहिती आहे का, दादाचं काय चाललंय मौदात हे विचारतातच. आम्हाला विचारतात की मौदात दादा लीड किती घेईल. आता हा तुमच्या विजयाचा विषय नाही, विजय झाला असं लोकांचं म्हणणं आहे. म्हणणं आहे, किती बरोबर. lead घेतील असं? जनतेचा माझ्या नेत्यावरती, माझ्या पक्षावरती आणि माझ्यावरती असलेला विश्वास आहे. बर. मला 100% विजयाची खात्री याच्यासाठी आहे बर. की इलेक्शन ही माझ्यासाठी नवीन विषय नाही. नाही, खरं आहे. आणि निवडून येणं आणि पडणं ह्यात मला काय फारसा फरक वाटत नाही. बर. राजकारण यामधला एक भाग आहे तो. बर. निवडणूक ही एक भाग आहे आणि एक प्रक्रिया आहे, त्याला सगळ्याला सामोरं जावं लागतं. बरोबर आहे. जे विजय करणं ही जनतेच्या हातात आहे. बरोबर. आणि जिंकल्यानंतरच मोठा नेता होतो आणि हरणारा नेता होत नाही असातला विषय नाही. शहाजीबाबू बरोबर, पाटला सारखा माणूस 8 वेळा पडलाय, बरोबर. तरी तालुक्याचा सगळ्यात टॉपचा लीडर कोण असेल तर आदरणीय बापूज आहेत. त्यामुळं बरोबर. बापूंनी आणि भाषणात सांगितलं पडणाऱ्या विक्रमी केला असला तरी. राजकारण पूर्ण बरोबर, आणि बरोबर. शहाजीबाबू पाटील हे आमचे आदर्श आहेत. नेते आहेत हे नंतरचा विषय आहे, आदर्श आहेत. त्यामुळं मला खात्री आहे, माझ्या जनतेला खात्री आहे, आणि माझ्या सोबत येणाऱ्या सगळ्या मित्रपरिवाराला खात्री आहे. पण दुसरा कारण दिवसातले 24 तास असतील, बरं. किमान 20 तास लोक माझ्यासाठी धावतात. म्हणजे बाकीच्या उमेदवारांना स्वतः पळायला लागतं, मला कुठंच पळायला लागत नाही. मला नुसतं फोन अटेंड करायला लागतं. लोक तुमचं काम सध्या करून सध्या घेतात. करतात. पण दुसरी गोष्ट आपल्याला खरी प्रामुख्याने बघावं लागेल, कारण आता बहुमत गटामध्ये फिरत असताना आम्ही काही गावामध्ये गेलो, त्या ठिकाणी गेल्यानंतर लोकांची तरुण पोरं जी आहेत ती खरं तर दादाशिवाय नावच घेत नाहीत. ही परिस्थिती आहे. ही दादा नावाची क्रेज जी तयार झाली, ह्याच्या पाठीमागचं कारण काय आहे नेमकं? साहेब क्रेज वगैरे असं मला म्हणता येणार नाही, हा. पण माझा स्वभावच असा आहे. हा. म्हणजे राजकारणापेक्षा कारण ह्या गोष्टी स्पष्टीकरण झालं पाहिजे, हा. तिला कळलं पाहिजे. ही समाजकारणात मी जास्त वावरलेला माणूस आहे. हा. उजनीचं पाणी आणण्या अगोदर हम्म. ह्या 13-14 जी गाव होती हम्म. ह्यासाठी खूप मोठं मी रस्त्यावर आंदोलन केलं. बर बर बर. सांगोलाला 2-3 मोर्चे काढले. अगदी बारामतीला सुद्धा आम्ही पवार साहेबांना 3 गोळा करून सगळे भेटायला गेलो होतो. हम्म. आणि महूचा चौक 2 नाही 4 वेळा बंद केलता. हम्म. आणि या तालुक्याच्या इतिहासात पहिली अशी घटना झाली, खासदारकीचं इलेक्शन होतं, रणजितदादा विरुद्ध हे उभा राहिले होते, शिंदे साहेब उभा राहिले होते. त्यावेळीच्या इलेक्शनला 6 महिने आम्ही या 13 गावात कुठलाच नेता फिरू दिला नव्हता. आम्हाला पाणी मंजूर करा, नाही मी तुम्हाला फिरू देणार नाही, अशा पद्धतीचं टोकाचं आंदोलन झालं. गावोगावी डिजिटल आम्ही लावलं होतं. 6 महिने कोणाला येऊ दिलं नव्हतं. शहाजीबाबू पाटील साहेबांनी माझे आमदार असताना त्यावेळेस आम्हाला सगळ्याला बसवून शब्द दिला, पाणी मी देतो, मला आमदार करा, मी तुम्हाला पाणी शब्द द्यायचा शब्द करतो. त्यामुळे लोकांची एवढी अटॅचमेंट झाली. बघा मी लग्न कोणाला सोडत नाही. लग्नाला तुम्ही पत्रिका द्या न द्या, मी लग्नाला हजर असतो. धनी मातीला हजर असतो. कोणाचा कार्यक्रम काय कोणाचाही वाजू द्या, मी रेडीच असतो. मला दुसरं काही कामच नाही, जाऊन तो बरं आहे. पूर्ण वेळ राजकारण म्हणूनच नाही, तर मला काय वाटतं ही आपली जबाबदारी आहे. आणि हे आपलीच आहेत. ह्या आणि भावनेमध्ये सुखात तुम्ही बोलवा न बोलवा, तुमच्या दुःखात आणि अडचणी काळात उभा राहणं आपलं काम आहे. आणि तसं आपला म्हणजे पूर्वजन्मापासूनच आम्हाला एक संस्कार आहे असा की आपल्याजवळ काय आहे ह्याच्यापेक्षा आपल्या ताटात जर एक भाकरी वाढली, समोर जर उपाशी बसला, आपण त्याला काय अख्खी भाकरी देणार नाही, पण त्यातली अर्धी मोडून त्याला देऊ, अर्धी मोडून आपण खाऊ. एक प्रश्न विचारायला करतो, चर्चेतून सुटून जाईल निखिल. कालच्या नाजरेच्या सभेत बापूने असं एक विधान केलं की तालुक्यात नवीन नेते तयार झालं पाहिजेत, अशी एक भावना होती. आणि त्यात तुमचं नाव घेतलं की दादासारखा माणूस, दादासारखं गरीबाचं पोरगं तयार झालं, आमदार झाला पाहिजे वगैरे वगैरे. आता हे तुम्ही स्वीकारणार नाही सोडा की बाबा बापूने म्हणणार मी, पण नेते तुमच्याबद्दलची इतकी मोठी भावना व्यक्त करतात आणि तुम्हाला एक तालुक्याचं नेतृत्व देखील कदाचित असं होऊ शकतं की पुढच्या 10 वर्षानंतर आपल्याला आमदार म्हणून मुलाखत नाही. द्यावी लोकांनी किंवा खरं तर आमदारकीचे आपल्याशी उमेदवार चर्चा म्हणून सुद्धा मुलाखत करत द्यावी असताना लागेल. ह्या गोष्टीचा उल्लेख केला हा. की 10 वर्षानं आम्ही लोकसमाचा एक ग्राउंड रिपोर्ट लावला होता. त्यामध्ये सुद्धा बघितलं तर लोकांनी कमेंटमेंट अशा दिल्या की 10 वर्षानंतर दादा हा तालुक्याचा आमदार असेल. ही कसं गोष्टीकडे बघताय सध्या? मी अगदी नम्रपणे सांगतो, नेत्यांचा माझ्यावर प्रचंड विश्वास आहे, त्याबद्दल माझं काहीच दुमत नाही. आणि असावाही नेत्यांनी ठेवला, याचं कारणही असं आहे, नेत्याचा पडीचा काळ आम्ही बघितलाय जवळनं. मी काय खूप जुना कार्यकर्ता नाही, मी 15 वर्षापासून कार्य, जसा मतदानाला मला अधिकार आला
तेव्हापासून बापूंचा मी पूर्ण वेळ कार्यकर्ता आहे. हम्म. पण त्या काळात नेत्यांचा माझा स्वभाव असेल, माझं वागणं असेल, जबाबदारीने एखादी जबाबदारी पार पाडणं असेल, आणि नेत्याने आजपर्यंत माझ्यावर काही खूप मोठी जबाबदारी दिली अशातला विषय नाही. जी जबाबदारी दिली ती अगदी जी दिली ती अगदी मी प्रामाणिकपणे पार पाडली. आणि बापूंच्या विश्वासातली काय 5-10 माणसं या तालुक्यामध्ये आहेत, त्यामध्ये मला त्यांनी सामावून करून घेतलं. आणि बापूचा मनाचा मोठेपणा आहे. आणि बापूला वाटणंही साहजिक आहे की ज्या समाजातून मी येतो त्या समाजातलं नेतृत्व तुलनेने या तालुक्यात तयार होऊ दिलं जात नाही. त्यांच्याही मनात आहे. वस्तुस्थिती आपण सगळ्या तालुक्याला माहिती आहे. आणि राजकारणात नेतृत्व तयार करणं ही शाजीबापू एक कारखाना आहे, फॅक्टरी आहे. इथं एवढी नेतृत्व मॅन्युफॅक्चरिंग होतात. फक्त त्या नेतृत्वाने ठरवायची दिशा. त्या तालुक्यामध्ये जे नेते तयार झाले ते एकमेव फॅक्टरीतून बनले. त्या फॅक्टरीचं नाव आहे आदरणीय शाजीबापू पाटील साहेब. पण सर आपण जरा थोडस आता राजकीय गोष्टीकडे, कारण मुलाखत आपली दीर्घ होईल, या जर गोष्टीची आपण सविस्तर चर्चा केली तर आपण थोडस महूद गटावर चर्चा करूया. आता महूद गट बघितलं तर शेतकरी कामगार पक्षाचा बालेकिल्ला आहे. आणि यावेळेला खरं तर त्यांची सुद्धा अगदी ही निवडणूकच चुरशीची आहे असं आम्हाला वाटतं एकंदरीत. मग ह्या निवडणुकीकडे बाबा तुम्ही विजयाचा गुलाल मिळवण्यासाठी अजून काय रणनीती वगैरे काय तुम्ही ध्येय धोरण आखली ती? तुम्ही म्हणता ते अगदी बरोबर आहे. शेतकरी कामगार पक्षाचा बालेकिल्ला आहे. आदरणीय आबासाहेबाबद्दल आम्हाला प्रेम आहे, आस्था आहे. आणि ते नेतृत्व खूप मोठ्या तोला मोलाचं आणि एवढं ज्येष्ठ नेतृत्व राज्यात होतं त्याबद्दल आदर आहे. पण त्याचबरोबर शहाजीबाबू पाटील साहेबांचा हा भाग आहे. आणि शहाजीबाबू पाटील साहेबांची एवढी अटॅचमेंट आहे, त्यांची जडणघडण या भागामध्ये झाली आहे. आणि 18 पगड जातीच्या लोकांमध्ये त्यांचं प्रचंड संपर्क आहे. उजनीसारखी योजना, स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे उपसा सिंचन योजना, जी ह्या भागाला वरदान ठरली. चिकमौद असेल, आमचं कटपळा इतकी आहे, खवासपूर आहे, ह्या गटातील खालच्या गटातील 7-8 गाव आहे ती, ह्या भागाला वरदान ठरली योजना. आणि या लोकांच्या माथ्यावर दुष्काळ नावाचा कलंक होता. ते पुसण्याचं काम कोणी केलं तरी बापूंनी केलं. आणि याच्यापूर्वी ही जिल्हा परिषद आणि ह्या दोन्ही पंचायत समित्या, माझी पत्नी गेल्यापर्यंत पंचायत समिती सदस्य होती, खालच्या गणातून राजेंद्र मेटकरी पंचायत समितीचे सदस्य होते शहाजीबापू पाटील साहेबाकडून. आणि गोविंद अण्णा जरे हे जिल्हा परिषदेला खोसपूर सारख्या छोट्या गावातला माणूस निवडून आला होता. ह्या भागातील जनता ही अशी आहे जी काम करतो माणूस त्याच्या पाठीमागे राहते. आणि ग्राउंडला बापूंचा प्रचंड काम आहे. आमचा तर संपर्कच आहे. आणि खाली उमेशजी पाटील म्हणून उभा राहिलेले जे उमेदवार आहेत ते खूप मोठ्या राजकीय घराण्यातले माणूस आहे, ज्यांच्या घरात जिल्हा परिषद सदस्य होता, ज्यांच्या घरात पंचायत समितीचा सदस्य होता. आणि त्या काळामधल्या आय काँग्रेसमध्ये राज्यामध्ये जी प्रमुख नेते मंडळी होती त्या नेते मंडळीतील एक नेता त्या कुटुंबातील होता. त्या कुटुंबाला राजकीय वारसा आहे. वरच्या गाण्यामध्ये बाळासाहेब बंडगर नावाचा एक पैलवान गडी आहे, ज्यांचं सामाजिक चळवळीमध्ये खूप मोठं चांगलं काम आहे. व्यापारी माणूस आहे, व्यावसायिक माणूस आहे. त्याचबरोबर त्या माणसाचं गेल्या बारीने त्यांच्या कुटुंबातील त्यांच्या भाऊजाई पंचायत समिती सदस्य होत्या. त्यामुळं मला 100% सांगतो हा बालेकिल्ला कुणाचा आहे याच्यापेक्षा हा गट शिवसेनेकडे जाणार एवढं 100% सांगतो. यावेळेला सुद्धा बरं, आता त्याला जोडून एक प्रश्न घेऊ, परत सुटाय नको प्रश्न. एकंदरीत राजसाहेब तालुक्यातलं जे वातावरण आहे, बापूंचा जो झंझावात आहे सभांचा, काल जयाभाऊंच्या सभा झाली 3 गटात. आता मला वाटतं तुमच्या गटात काय धडा गेला होता आम्हाला बघायचं, उत्सुकता फार आहे तालुक्याला की तुमच्या भागात कसं काय. आता आम्हाला तुम्ही सांगाल त्या गोष्टी. पण मला एक भावना अशी आहे की शेतकरी कामगार पक्षानं पंचायत समितीवर असंख्य वर्ष आबासाहेब असताना लाल बावटा फडकवला. कदाचित जनतेच्या मनात असं काय आहे का की बाबा पंचायत समितीवर यावेळेस महायुतीचा भगवा ध्वज किंवा झेंडा तुमचा फडकावा, लोकांची भावना दिसते का काय? आम्हाला असंच जाणवते. नगरपालिकेला आम्ही बघितलं, आम्ही जनतेला सांगत होतो की आनंदाभाऊ मानेंना किमान 1500 निवडून द्या. आम्ही जनतेला सांगत होतो. तेवढ्यावर तुमची अपेक्षा होती. आणि बहुमतापुरतं 12-13 जी बहुमत लागते तेवढंच नगरसेवक द्या. आम्ही एवढं मागतो जनतेला. आमचं कॅल्क्युलेशन बी तीच होतं, आमच्या बेरजा बी ती होत्या. नगराध्यक्ष 5000 दिला आणि सीट आणल्या 15 निवडून. आणि ही शेरी आणि ग्रामीणचं तर आमचं गडी, आमचं ग्रामीण भागाचं तर गडी रानामाळात आबदणार आहेत, शर्डा माग मेंढरा मागे हिंडणार आहेत, चपल्या सांगणार गडी आहेत, आमचं कलरची कामं करणारी ग्रामीण भागातली पोरायची. आणि शहरी भागापेक्षा ग्रामीण भागाच्या लोकांची अटॅचमेंट आणि नाळ एकामेकाशी प्रचंड घट्ट बांधलेली आहे. कारण 18 पगड जातीची 12 बलुतेदार जे आहेत लोक आहेत, त्यांची एकामेकाशी अटॅचमेंट आहेत. जी काय असं प्रचार करून कालवा करून सांगत नाहीत, ह्यालाच मत द्या, ती सांगतात बापूज वार बरं आहे बरं का.
शिवसेनेचं वार बरं आहे बरं का. तुम्हाला माहिती विश्वास आम्हाला नाही 100% सांगतो मी. बर. आपण या ठिकाणी महूदमध्ये एका फार्म हाऊसवर बसून आंब्याच्या बागेमध्ये बसून मुलाखत करतोय. बरोबर. मी 100% सांगतो पंचायत समितीचा सभापती हा महायुतीचा असेल. सभापती हा महायुतीचा एवढा असेल. ठाम विश्वास? ठाम विश्वास. परिषदेची पुनरावृत्ती पंचायत समिती 100% होणार. जनता साथ देणार. कारण नगरपालिकेचा जो गुलाल आहे हा. तो आमच्या सिद्धनाथाचा गुलाल आहे. कुठल्या सिद्धनाथा. मसवडच्या मसवडचा असेल, खरसुंडीचा असेल, खरसुंडीचा. सोनारीचा असेल, बर बर सगळं सिद्धनाथ. तो काळ भैरव आहे. हा, मी हा. सगळ्याच्या मागला काळ काढतो. बर बर तो बर काळ भैरव आहे. आम्ही कुलदैवताला मानणारी माणसं आहे. बिरोबाला मानणारी, बाळूमामाला मानणारी, मायाक्काला मानणारी, सिद्धनाथाला मानणारी, जी जी आमची 18 पगड जाती बहुजन समाजाची जी दैवत आहे ती त्याला मानणारी आम्ही सगळी माणसं आहोत. महापुरुषाला मानणारी माणसं आहोत. आम्हाला निश्चितपणे खात्री आहे गावखेड्यातल्या तळागाळातल्या रांजलेल्या गांजलेल्या लोकांनी जो 18 पगड जायचा त्यात धनगर आहे, सनगर, हटकर, माळी, साळी, तेली, तांबोळी, कोळी, परीट, गडशी, नाभिक, मराठा समाजाची माणसं आहेत. छोटं बहुजन समाज. टोटल बहुजन समाजाची. बरं. आम्हाला फिरताना मानसिकता अशी जाणवते. आम्ही पाया पडायला गेलो जाण त्या माणसाची तोंडावर हात धरून पाया पडून म्हणते ती पण आम्ही तुला आशीर्वाद आता एक दिलाय. दुसरी गोष्ट आपल्याला प्रामुख्याने इथं सर घेता येईल, कारण तो सुद्धा विषय आपल्या बोलण्याच्या ओघात राहून जाईल. बघितलं तर महूद गटाची जी परिस्थिती सध्याची चालू आहे त्यामध्ये रात्रीपासून मला सोशल मीडियावर बरेच जणांच्या पोस्ट दिसल्या किंवा स्टेटस आपल्याला बघायला बरोबर, मिळाले हो. की त्याच्यामध्ये एक जो गडी आहे पुढचा तो पैशवान गडी आहे आणि पैशाचा मोठा ह्या त्यांच्याबद्दल म्हणते. हा म्हणजे आता पैशवान गडी हा. आहे अशा तुमच्याकडे पद्धतीच्या पैसे आहेत का दादासाहेब? पैसे आहेत, माणसं आहेत. मानसीच पैसे आहेत. बरं निखिल पटेल. सांगतो त्याचं कारण. मी स्वतः ऊसतोडी केली. हं, तुम्हाला माहिती घ्यायची 12-13 दीपक साळुंके पाटील कारखान्याचे चेअरमन होते. हं, हं. त्या मानगाका कारखान्याचं मस्टर बघा. बरं. त्यामध्ये माझा ट्रॅक्टर आहे, माझ्या भावाच्या नावाने नोंद आहे. आम्ही दोघाही भावांनी ऊस तोडलाय, छावण्यांना चारा पुरवलाय, मका तोडल्या त्या गावगाव जाऊन, हा, हा, हा. पंक्चरी काढले त्या हं, हं. आणि वाटेल ती कामं केलीत. आटपडीच्या मानगंगा कारखाना बंद पडायच्या अगोदर बघा त्या कारखान्यावरती आम्ही ऊस पाठवलाय. श्रीपूरच्या कारखान्याचं आणखी माझ्याकडे बिल बुक आहेत, पिवळ्या स्लिप आहेत कारखान्याच्या. त्याला आम्ही घंटा विषय होऊ शकतो तो. खूप छान विषय घंटा होऊ गाडीत शकतो. तर आम्ही ऊस ओढलाय दोघांनी भावानी. आमचं बऱ्याच गावात डम्पिंग असायचं, पलटी व्हायची डम्पिंग. त्याचं मोक म्हणून जी साईडला असते ती तुटायचं. बरं. म्हणजे त्या ऊसामध्ये जी जी अडचण येत्या ती सगळी केलीत, पंक्चरची कामं केलीत. माझा लहान भाऊ प्रचंड हुशार आहे. हं, हं, हं. त्यानं व्यवसाय उद्योग धंदा चांगल्या पद्धतीने वाढवले. जे जे असेल ते आता राजकारणामध्ये येत असताना पैसा हे माध्यम असावं लागतं, माणुसकी बरोबर पैसा असावं लागतं. आता गटामध्ये चर्चा आहे, एवढ्या कोटीचा टर्न ओव्हर आहे, तेवढ्या कोटीचा टर्न ओव्हर आहे. हे कष्टातून उभा केलंय. पिढी जात नाही आणि माझ्या- गरिबीचा कलंक पुसण्याचं माझ्या- सामर्थ्य दाखवलं. हा, माझ्या नावावरती माझ्या वडिलांची जमीन बघा किती आहे. हं, हं. माझ्या नावावर वडिलोपार्जित असणारी. वडिलोपार्जित वडिलाकडून मला आलेली 21 गुंठ जमीन आहे. हं, माझ्या वडिलांनी फक्त मला प्रचंड धाडस आणि धैर्य जे असतं हं. ते माझ्या वडिलांनी मला मिळालं. त्याच्या जोरावर आम्ही राजकारणामध्ये आलो. हा. पैसा हा आमच्यासाठी गौण आहे. बरोबर आहे. उद्या सगळं जरी संपलं हं. तरी आम्ही पंक्चर काढायची आमची डबल तयारी आहे. आम्हाला असं काय नाही. तशी विरोधकांची तयारी असू शकते का? हा, तशी त्यांची तयारी आहे. नाही ना तयारी. बरोबर. त्यांच्या आजोबान गोळा केले, हा, हा, हा. वडिलांना गोळा पण केले उसाशी ते त्यांची. आणि उसाई ते आम्ही ऊस तोडणार गडी आहे. हा, हा, हा. ही आता माझ्यावरती फरक आहे. माझ्यावरती फरक आरोप आहे निखिल. अधोरेखित करावं लागेल. एका बाजूला ऊस बागायचा आणि दुसऱ्या बाजूला ऊस तोड. ऊस लढाई तो- आहे खरी. बरोबर बरोबर. आजही माझा आरोप केला जातो बरं. की ठेकेदार मोठा आहे, हं, हं. वेगवेगळं पुण्यात उद्योग आहेत, मुंबईला उद्योग आहेत, साताऱ्याला उद्योग आहेत. मी नाकारत नाही. हं, हं, मी हं. स्पष्ट सांगतो माझं उद्योग आहेत. मी माझ्या कष्टाने उभा केलेत. बरोबर बरोबर. मी माझा भाऊ रात्री 2 वाजता झोपतो, हं, 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 हं. इतकं कष्ट. बरोबर कष्ट आहे. करतो. बरोबर आहे. माझी पत्नी, माझी भाऊजय पाट 4 वाजल्यापासून माझ्या घरी कामाला येणाऱ्या पोरांच्या भाकरी बडवून पिशव्या बांधून जे जे त्याच्या जेवणाचं डबं तयार ठेवतात. कारण आमची कामच अशी खाणीवरती असतात, खडी क्रेशरवरती असतात, जिथं त्यांना जेवण दिवसभर मिळत नाही. हं, हं, हं. आजही माझं कुटुंब कष्ट करतं. माझा मुलगा आणि माझ्या लहान भावाचा मुलगा दोघेही चिट्ट्या काढतात. कुठल्या ड्रायव्हरला कुठल्या गाडीची चिठ्ठी द्यायची, कुठल्या गाडीची बिल तयार करायची, टेबलावरती मांडतात. आम्हाला उठायला उशीर झाला तर तिची ड्रायव्हरला चिठ्ठी वाचून दाखवतात, ती चिठ्ठी तू घेऊन जा. हे आम्ही कष्टातून उभा केले. हं, हं, हं. तुम्ही आजही गावाकडे जावा. मी इंदिरा आवास योजनेच्या घरकुलात, एवढा माझा जरी मोठा उद्योगधंदा असलं तरी इंदिरा आवास योजनेच्या घरात राहतो. त्याला जोडून 4 खोले आहेत. आणि गावामध्ये उतारा काढून बघा तुम्ही, हं, हं, जे गावठाणामध्ये घरकुल आहे ते माझ्या बापाला मिळालं, तेच आमच्या नावावर नोंद आहे. हं, हं. त्याच्यापेक्षा वेगळं घरकुल हा उद्योगधंद्यामध्ये आहे. 2 रुपये आमच्याकडे आले. दिला, पण लोकांना रोजगार दिला. हा, आणि रोजगार दिला. हो. मी असं काय कोणाचं किस कापून, टेंडर गोळा करून, कमिशन हाणून, ग्रामपंचायतीची गव्हाळा लाटून असं मी माझ्या जीवनात पण सर, केलं. एक गोष्ट आपल्याला जीवनात ह्याची केलं नाही. प्रकाशनानं जाणवते बरोबर. आणि ते आपण अधोरेखित केली पाहिजे. हा माणूस असा आपल्याला ऑन कॅमेरा बोलतोय की मी हे धंदे करतोय, बरोबर आहे. कारण दुसरा उजोर कॅन्डिडेट असता तर असं त्या पद्धतीने त्याने सांगितलं बोला नसतं, असतं. बरोबर आहे ना, अगदी. त्याने बोललं नाही, नसतं. पण महत्वाचा मुद्दा निखिल काय की हे कष्ट नाही, कारण गरिबी हा संघर्ष विषय असतो. असा आहे की
गरिबीचे प्रदर्शन करत बसणं हा काळ संपला. बरोबर. गरिबीवर तुम्ही मात करून कशा पद्धतीनं तुम्ही वर आलात किंवा तुमच्या आयुष्याला कसं तुम्ही स्टेबल आणलं, इक्वल आणलं, तर हा मुद्दा हा आदर्शाचा मुद्दा. संघर्षातनं आता बनवलेलं हे पुढे वास्तव आहे. पुढच्या बरोबर. मुली- 2 मिनिटं थांबतो या विषयाला लांबून. बरं. आजही गावातलं लोटवडीचं ऑफिस मी निवडणुकीला उभा असताना सुद्धा मी 5 वाजता उठून माझं ऑफिस झाडतो. तुमचं ऑफिस तुम्ही झाडता. मी स्वतः झाडतो, कुणालाही गावात विचारा. बरं. आजही झाडतो माझं ऑफिस, मी आज झाडतो. बरं. आणि गरज पडलं माझा भाऊ आणि मी, आता या 15 दिवस इलेक्शनचा पिरियड लागलाय म्हणून नाही, बरं. आजही मालाच्या पेट्या असतील, मालाचं साहित्य असेल, बरं. गाड्यांचं टायर खोलायचं असेल, गाड्यांचं ऑइल असेल, ग्रेशिंग असेल, आम्ही दोघं भाऊ करतो. बकेटचं दात बदलायचं असतील, पायपा जोडायचे असतील, ऑइलचं डबं व्हायचं असतील, आजही आम्ही दोघं भाऊ तो उद्योग करतो. कारण आम्हाला जाणीव आहे कष्ट केल्याशिवाय पर्याय नाही. आणि कष्टातून हाल होतात, हार होत नाही. बरोबर बरोबर बरोबर. संघर्षातून माणसाचं प्रचंड हाल होतं, बरोबर. पण त्यामध्ये हार होत नाही. हा संदेश आहे आमच्या मनामध्ये आणि त्यानुसार आम्ही काम करतो. अगदी बरं. पण महूद गटाची जर आता राजकीय परिस्थिती बघितली तर तुम्ही म्हटल्याप्रमाणे शेतकरी कामगार पक्षाचा हा बालेकिल्ला होता, पण तो 2017ला तुम्ही मोडून काढलाय असं पण तुम्ही सांगताय. मात्र विरोधक सध्या तुम्हाला खरं तर मागं वडण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीचा अजेंडा सोशल मीडियाच्या माध्यमातून मतदारांसमोर संभ्रम करण्याची परिस्थिती निर्माण करतायत. काय वाटतंय ह्या सगळ्या आता गोष्टीवर? कालवाका चालू केला की हिने विकास कामच केली नाहीत, विकास कामच केली नाही. बरं. आता आपल्या माध्यमातून मी एवढंच सांगतो, तालुक्यातली जनता शून्य आहे. महूद जिल्हा परिषद गटामध्ये नेत्याच्या माध्यमातून किमान 400 ते 500 कोटीची कामं झाली. मी सांगोल्यापासून जे दन पळत आला डांबरी रस्ता, सिमेंट रस्ता जो झाला 20 मिनिटात येते. 20 मिनिटात त्याचा 2 ब्रिजचं फक्त काम बाकी आहे, बरोबर. ते बापूंनी केलाय. उजनीची योजना स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे उपसा सिंचन योजना, बरं. ती 13 गावाला आली आणि 58,000 एकर क्षेत्र वलिताखाली येणार आहे. बरं. ज्याच्या पायपा विधानसभेला म्हणतो त्याचा पायपा घेऊन जाते. पायपा खोदून टाकायचं चालू आहे. शेतकऱ्याच्या शेतामध्ये पाणी आणायचं प्रयोजन चाललंय बरं, बरं. आणि मोकळं नाही, ज्याच्या रानातून पाईप गेली त्या शेतकऱ्याला सुद्धा मोबदला द्यायचा चालू आहे. बरं. शिकवणाच्या माध्यमातून झालं. गावगाव जावा रस्ते बघा, पूल बघा, शाळांचं बांधकाम बघा, मंदिरांचं काम बघा, मंदिरांचं जीर्णोद्धार असतील बघा, ग्रामपंचायतींची बांधकाम असतील ती बघा, वड्यावरचं बंधारं बघा, वड्यांचं रुंदीकरण बघा, खोलीकरण बघा. एलविन गोविंदांना जरी जिल्हा परिषद सदस्य होते, त्यांच्या माध्यमातून हायमास्टरची कामं असतील, बरं. शाळा सज्ज करण्यासाठी करायची कामं असतील, बरं. जिल्हा परिषदेची आरोग्य विभागाची कामं असतील, ती गोविंदांना जरींच्या माध्यमातून झाली. मी आणि राजेंद्र मिटकरी पंचायत समितीला सदस्य होतो. बरं. आम्हाला म्हणतात कामच केली नाहीत. मराठी शाळा ज्या आमच्या भागात आहेत, लोटेवाडी भागात 7-8 शाळा आहेत, प्रत्येक शाळावरती मी आरो प्लांट बसवले. लोटेवाडीत या ठिकाणी आम्ही बस स्टँड दिलं, खोजपूरला रस्ता दिला. बरं. फंड पंचायत समिती सदस्याला किती असतो? 40 लाख, 30 लाख, 20 लाख अगदी जो फंड असतो अगदी कमी. तो देऊन गावखेड्यातला येणारा आमच्या भागातला माणूस असेल त्याला टिकाव लागू द्या, कुदळ लागू द्या, ट्रॅक्टर लागू द्या, खताचं सबसिडीचं नियोजन असू द्या, शेळीचं प्रकरण असू द्या, शेड मारायचं प्रकरण असू द्या, कांदा चाळीचं प्रकरण असू द्या, डीपीडीसीतनं कोणतं नियोजन असू द्या, या ठिकाणी खतं बियाणं औषध असू द्या, पंचायत समितीतनं एखाद्या माणसाचा जन्माचा दाखला काढायचा असू द्या, एखाद्याचा मृत्यूचा दाखला असू द्या, एखाद्या माता भगिनीची पेन्शन थटलेली असू द्या, गोरगरिबाला रेशन कार्डाची अडचण असू द्या, ती कामं केलीत. मग आमच्या सोबत येणारा, आमच्या दारामध्ये येणारा माणूस मोकळ्या हाताने आम्ही कधीच लावला नाही आणि मोकळ्या चहाच्या कपात शिवाय सुद्धा लावला नाही. एकाही माणसानं सांगायचे त्याच्या घरी गेलो बिनच्या चहा पिता आलो. ही तुम्ही खासियत त्या ठिकाणी जपली. ऐका ना, आता याच्यामध्ये बघा, जयभाऊ आता ग्रामविकास खात्याचे मंत्री आहेत, बरोबर आहे, आणि शिंदे साहेब, एकनाथ शिंदे साहेब नगर विकास खात्याचे मंत्री आहेत. आता 2017ची जी परिस्थिती आहे, मला वाटतं सरकार होतं, परंतु ह्या सगळ्या ज्या गोष्टी होत्या, जयभाऊ आता ऍक्टिव्ह माणूस आहे, पालकमंत्री आहेत, ग्रामविकास खात्यात, आणि आपला झेडपीचा संबंध हा जयभाऊशी संबंधित आहे. तर याचा काय फायदा होऊ शकतो का? कारण जरी समजा लोकांच्या मनात तशी भावना असेल, काम झालं नाही, पण तुम्हाला आशावाद आहे का की बाबा जयभाऊ आता मंत्री आहेत ग्रामविकास खात्याचे, त्यातनं काय गेल्या काम करू शकाल? 2.5 वर्षामध्ये बापूंनी त्यांच्या आमदारकीच्या काळामध्ये बरं. शिंदे साहेब असतील, फडणवीस साहेब असतील, अन्य नेते असतील, त्यांच्या माध्यमातून या तालुक्यामध्ये 6,000 कोटीचा निधी आणला. बरं. आता आम्ही जरी आमदार नसलो, आमचे नेते आमदार नसले, बरं. तर या राज्याच्या एकनाथरावजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली राज्याचे उपनेते म्हणून एकनाथरावजी शिंदे साहेब हे मुख्य नेते आहेत, नंतर उपनेते म्हणून आदरणीय बापू काम करतात. आणि बापूंचा वय, बापूंचा अनुभव पाहता महायुतीतील सगळे नेते बापूंचा आदर करतात. बापूंनी कोणतीही कामं सांगू द्या, ती कामं बापूंना देण्याचं काम करतात. आदरणीय जयभाऊ गोरे साहेब हे आपल्या मानदेश भागातीलच आहेत. सुदैवानं ग्रामविकास खातं त्यांच्याकडे आहे. ग्रामीण भागातला चेहरा मोहरा बदलण्याचं जे काम असतात, रस्त्याचं प्रश्न असतील, डीपीचं प्रश्न असतील, लाईटचं प्रश्न असतील, गावगाड्यातले असणारे गावगाड्यातलं प्रश्न असतील,
ते प्रश्न सोडवायला तो माणूस खमकी आहे. हम्म. बापूंचं त्यांचं अतिशय जिव्हाळ्याचा संबंध आहे. काल नगरपालिकेला जरी काही झालं असलं तर ती राजकारणामध्ये अशा गोष्टी होत असतात. आपण सगळे कार्यकर्ते मानसिकदृष्ट्या जास्त दृढ आहे. त्याच गोष्टी उकरून काढणं, त्या गोष्टी करण्यापेक्षा जय भाऊ हा पॉझिटिव्ह ऍटिट्यूड घेऊन पुढे जाणारा नेता आहे. आमचं रणजित साहेब निंबाळकर साहेबासोबतही चांगले संबंध आहेत. या ठिकाणी सगळ्याच नेत्याशी. पण तुमचं वैयक्तिक सुद्धा बघितलं तर बऱ्याच लोकांशी संबंध चांगले आहेत. म्हणजे ते शहाजी बापू सोडून सुद्धा मग ते गोपी शेठ असतील, दीपक आबा असतील, बाबासाहेब देशमुख असतील, मग हे सर्वची राजकीय मंडळ यांच्यासोबत सोबत तुमचं सलोख्याचं अगदी नातं झालं. राजकारणामध्ये कोणच कोणाचं शत्रू नसतं. हा. हे आमच्या ज्या दिवसापासून लक्षात आलं आणि आमच्या नेत्यांनी बापूंनी सांगितलं कायम शत्रुत्व कोणाशी ठेवायचं नाही, राजकारणात मैत्री असावी. हे नेत्याच्या संदेशामुळं आदरणीय गोपी शेठ पडळकर यांचंही माझं खूप चांगलं जवळचा संबंध आहे. त्यांच्या तालमीत अगोदर हा. आम्हाला माहित आहे ते. त्यांच्या तर ऐका साहेब, ही भानगड काय, जरा थोडा वेगळा प्रश्न विचारूया. गोपीचंद म्हणजे शेठच्या तालमीत तयार झालेली माणसं आहे ही फार म्हणजे बहुजनवादी चेहरा, आणि दुसरी गोष्ट फार म्हणजे पहाडी आवाजाची माणसं, विचार पुढचा करणारी आणि लोकांसाठी प्रसंगी आक्रमक भूमिका जीव सुद्धा मांडणारी देऊ शकते बरोबर. इतकी ताकदीची माणसं. गोपी शेठ हे तो थोडा इतिहास सांगायचा. गोपी शेठ आमच्यापेक्षा खूप मोठे वयानं, म्हणजे 2-3 वर्षांना माझ्यापेक्षा मोठा आहेत. पण तो माणूस मला आरतूर अजून बोलला नाही. कधीच बोलले नाहीत मला नाही. आरतूर. तुमच्या दादासाहेब या, कार्यक्रमाला दादासाहेब पण तुम्ही जावा. दोघं एकत्र फिरत होता मग त्यावेळेस. मी कॉलेजला झालेलो होतो हा. आणि आम्ही तो बोर्डिंगला. हा. त्यावेळेस गोपी शेठ साहेबांच्या जीसीबीचा व्यवसाय होता. बरं. एमबीबीएस काहीतरी अपूर्व सोडून त्यांनी गावामध्ये जीसीबी ग्रामपंचायतीची निवडणूक लावली होती. त्यांचं बोलणं, त्यांचं वागणं ते एकदम उत्तुंग फरडा वागता होते. हा. आणि नंतरच्या काळामध्ये काय झालं, आम्ही बापूंचं काम चालू केलं. तालुक्यात हे असल्यामुळं बापूंचं काम चालू केलं. आणि गोपी शेठ एकदा जेलमध्ये गेले त्या आंदोलनामध्ये, आणि त्यांना भेटायला शाजी बापू आम्हाला घेऊन गेले. त्यामुळे बापूंचं शेठचं एकदम घनिष्ठ जवळचा संबंध आला. आणि कालांतरानं आमची एवढी मैत्री जुळली की त्यांच्या पडीच्या काळामध्ये, अडचणी काळामध्ये बापू आम्ही सगळे त्यांच्याकडे धावून जायचो. आमच्या कुठल्याही अडचणीत पडीच्या काळामध्ये ते धावून यायचं. त्यांचा पक्ष वेगळा असेल, राजकारण करण्याची पद्धत वेगळी असेल, आमचं राजकारण करण्याची पद्धत वेगळी असेल. ते राज्याचे खूप मोठे नेते येतात. जरी नेते असले तरी आम्ही आजही फोन केला तर 2 मिनिटात म्हणजे फोन उचलतात. सर, आपल्याला एक गोष्ट प्रामुख्याने बघावं लागेल. ज्यावेळेस उमेदवारीचा अर्ज यांनी दाखल केला, अर्ज दाखल केल्यानंतर सांगोला पॉलिटिक्स असेल, लोकसंवादशी चर्चा करताना काही विषय आपल्याकडून त्यावेळेस सुटले. आता तुम्ही सांगितले की मी ऊस तोडणीचं केलं, पंचरी काढल्या, किंवा रेड्याचा पण एक किस्सा तुम्ही त्या ठिकाणी सांगितला, की असे बरेच किस्से तुम्ही सांगितले. तुमचं वय साधारण किती होतं की त्यावेळेस तुमचे वडील सोडून गेले? साधारणतः 18-19 वय असेल माझं. 19व्या वर्षी वडील सोडून गेले आम्हाला. वडील त्या काळामध्ये बीकॉम एमकॉम पर्यंत शिक्षण झालं त्यांचं. पण राजकारणामध्ये चुकीच्या पद्धतीनं वाहत गेले, जास्त भांडण फुटाणे शात वाहत गेले. त्या काळात त्या गावामध्ये राजकारण त्या टप्प्यामध्ये वेगळंच होतं. आणि व्यसनाधीनतेच्या आरी जाऊन एक पैलवानासारखा असणारा गडी पण दारूच्या नशेमध्ये जाऊन दुर्दैवी त्यांचं निधन झालं. पण आता ह्या सगळ्या यंत्रणेमध्ये बघितलं तर आज सगळं तुमच्याकडे आहे. त्यावेळची परिस्थिती तुम्ही सांगताय की आम्ही इतक्या हलाखीचे दिवस काढले, इतके भयंकर दिवस होते की त्या दिवसामध्ये अगदी पोटाला भाकर सुद्धा मिळत नव्हती, ही परिस्थिती होती. मला ही सगळं करत असताना आज तुमचे वडील तुमच्या सोबत नाहीत. ही जर वैभवशाली आज तुमची उमेदवारी असेल, ही सगळं साम्राज्य बघितल्यानंतर काय वाटलं असतं? आज ही वडिलांची आठवण हे खूप वाईट वाटतं. कारण संघर्ष हा सगळा तुम्ही आमचं कोपट होतं, झोपडी झोपडी. आता जिथं राहतात तिथं का दुसरीकडे? मळ्यामध्ये कोपाट होतं. पाऊस यायचा मला आठवतं. वड्याचं पांजरानं वडील कापून आणायचे, वाळवायचे, गव्हाचं कूड. आणि आमच्यात बबन डेअरी म्हणून घर शेक करणारा माणूस होता. त्या बांधाटे घ्यायचे, घर शेक करायचं. सोवा असायचा, वरनं सोवा यायचा, त्याला खालनं आम्ही तार लावायचो. वडील वरनं तार, खालनं एक बांधाटी, वरनं एक बांधाटी, असं घर हे करायचो. ते घर धुरानं आत वर्षभर काळ व्हायचं. पाऊस आला का पाऊस वरनं पडायचं पाणी, काळं पाणी घरामध्ये पडायचं. पाऊस थांबला तरी आमची आई 4 दिवस ते पाणी पेल्यानं घरातनं काढायची, घरातनं तांब्यानं काढायची. त्यावेळी परिषेचा वगैरे विषय नव्हता, ते सारवण्याचं. 90चा 95, 96, 97चा काळ आहे. प्रचंड गरिबी आमची होती, जी गरिबी लाजवेल अशी गरिबी होती. आमच्या गावात माणिकाटे म्हणून शेतकरी होते, त्यांच्यातून आम्ही मका आणायचो. मका. बर 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 बर. आणि मका आणली का चक्कीमध्ये लोक मका भरडायची जनावरांसाठी. आमची आई सांगायची भरडान थोडी मका दळून आणा म्हणायची. बर 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 बर. मकाच्या भाकरी आम्ही करायचो. आणि आई सांगायची दुपारचं शाळेत जेवू नका तुम्ही, घरी जेवायला.
कारण दुसरी पोर चपाती घेऊन यायची. बर बर बर. हा. आणि पुढं आपलं हे हा. नको बाबा. आणि आमचे वडील 24 तास दारू पिऊन असायचे. आईला खूप त्रास व्हायचा. भाऊ लहान होता. आई दिवसभर मळ्यामध्ये काम करायची. तिने खूप कष्टाने उभा केलं. आजी वडिलाची आठवण येईल तर वाईट वाटतं. वडिलाचे सकाळची दारू पिल्यानंतर हात पाय थर कापायचे. आणि आम्ही कुणाला नंतर 10 रुपये जाऊन आणायचो. मला म्हणायचे उतारा घेऊ द्या, उतारा घेतल्याशिवाय मला बरं वाटत नाही. बरोबर आहे. हो हो. म्हणजे इतकी वाईट अवस्थेत आम्ही दिवस काढलेत. मला आजही आठवतं, पाऊस घरात येत होता जोरात. लहान भाऊ पाळण्यात होता. माझ्या भावाचं माझ्या 4-5 वर्षाचा फरक आहे. त्याच्यावरती असं प्लॅस्टिकचं ठिकं टाकलं होतं वरनं पाळण्यावर, आणि पाळणे खाली मी बसलो होतो. आणि माझी आई वडील भिकेकडला उभा राहत होते. म्हणजे इतक्या हालाक्यात आम्ही दिवस काढलेत. आज जरी राजकारणामध्ये आम्ही स्टेजवरती खूप मोठा वक्ता म्हणून बोलत असतो, तालुक्यात लोक आम्हाला नेता म्हणत असले, तरी आम्ही जे कष्ट भोगले, जी गरिबी बघितली ना, प्रचंड गरिबी बघितली. विलास जाधव म्हणून एक आमच्या रेशन दुकानदारात आज आहे. आमचं रेशन कार्ड एकत्र होतं चुलत्याची. त्या माणसानं कधी विचारलं नाही आम्हाला रेशनचं ठिक. दिवाळीला आलं का विलासप्पा दिवाळीला रेशनचं ठिक आणि बाजार करायला 1000 रुपये द्यायचे. म्हणजे अशा गरिबीतनं प्रचंड लोकांनी आम्हाला मदत केली. आणि या मदतीनं हे काय आमचं एकट्या श्रेय नाही. माझ्या आईनं खूप कष्ट केले, माझ्या मामाने माझ्यासाठी खूप कष्ट केले, माझ्या चुलत्यांनी, माझ्या चुलत भावानी, माझ्या आत्यानी. आम्ही व्यवसाय उद्योगधंदा करत असताना माझ्या चुलतीनी घरातलं सोनं दिलं भावाला, बँकेत ठेवून धंद्याला 2 रुपये तुला घे. एवढा तिथून सुरुवात आहे. माझं चुलत साधा आहे. दोघं एक चुलता मेंढर राखतो, एक चुलता शेती करतो. बर. माझं चुलत भाव आहेत. आमच्यावरती गावात कोणताही प्रसंग आला राजकारणात, काही वेळा मारायचा आम्हाला प्रयत्न झालं, कात्या कुराडी घेऊन लोक आली विरोधातली. माझं अख्खं कुटुंब, माझे चुलत भाव आहेत, चुलते आहेत, सगळं फॅमिली मिळून 53-54 माझ्या घरामध्ये मुलं आहेत. सगळी गरीब माणसं आहे. सगळ्यांनी त्या काळामध्ये ताकद उभा केली आमच्या मागे. तुमच्या पाठीशी राहिली ती लोक पूर्ण ताकदीने उभा केलं म्हणून नेता आहे. आज जरी आम्ही तुम्हाला सगळे नेते देत असतो, जिल्हा परिषद सदस्य म्हणून नाही उभा राहत दादासाहेब, असतो, याचं कारण असं होतं की आपल्याला ह्या गोष्टी लोकांच्या समोर आल्या पाहिजेत. हा संघर्ष काय आजचा संघर्ष नाहीये. आज जे तुम्हाला वैभवशाली जी दिसतंय, हे वैभव असंच उभा राहिलेलं नाही. सहजासहजी आलेलं फार नाही. आलेलं लोकांना नाही. वाटतं- हा संघर्ष कळू देत. आजही शिळी भाकरी माझी आई टाकून देत नाही. आजही ती भाकरी वाळवते, तिचं तुकडं करते, त्याला तेल मीठ लावते, चटणी टाकते आणि तव्यावर भाजते आणि आम्हाला खायला होते. आजही आम्हाला आमच्या आईला गरिबीची जाणीव आहे. जाणीव. मग आता ह्या सगळ्या गोष्टी आता बघत असताना हे वैभवशाली साम्राज्य तर तयार झालेलं आहे. लोकांमध्ये तुम्ही खरं तर अगदी तळमळीने काम करता. ह्या सगळ्या गोष्टी चालूच आहेत. मग ह्या सगळ्या गोष्टी करत असताना आई काय सल्ला देते का? पोरांना असं करा, तसं करा, असं काय चर्चा होती का? आईच एकच सांग नसतं, तू कोणालाही टोकान बोलू नको, कोणा संगही वाकडं चालू नको. माझ्या देखत तुम्हा दोघाला काय झालेलं मला बघणार नाही. आणि राजकारणात कमी होऊ द्या, जादा होऊ द्या, फक्त कोणाला त्रास देऊ नका, कोणाचंही 2 रुपये बुडवू नका, वैर नको कोणाशी, बरोबर. कोणालाही शिव्या देऊ नका, कोणा संगही भांडणं करू नका. जेणेकरून वाद होईल, टोकाला जाईल असं कोणताही उद्योग करू नका. आणि आजही आई माझी सकाळची उठते, देवपूजा करते. आम्ही दोघं भाऊ, आज आमच्या दोघांच्याही बायका आईच्या पाया पडल्याशिवाय घरातून बाहेर पडत नाही. पण आता जो तुम्ही सांगितलं आईचं 18, वय किती आता? आता माझ्या आईचं वय 61-62 वय आहे. पण सर साधारणपणे ही जी काळ होता, संघर्ष, निखिल, म्हणजे ही विशेष आहे खरं भावनिक. आता राजकारण सोडून देऊया थोडस, कसं ह्या गोष्टी सगळ्या होत राहतील. पण निवडणुका येत्या, 18-19 जातात, वर्षाचा सगळं. जो त्यांचा काळ होता ना सर, ह्या सगळ्यामध्ये प्रामुख्यानं 18-19 वर्षानंतर खरं तर वडिलांची साथ सुटली आणि तिथून आईच खरं आपल्यासाठी वडील आणि सगळ्या गोष्टी खरं तर तिनं बजावल्या, भूमिका बजावत असताना तो काळ कसा गेला साधारणपणे त्या? बसूनच बघा, आईनं खूप मोठा संघर्ष केला. माझ्या लहान भावानं खूप मोठा संघर्ष केलाय. गावात कोणाला विचारा, माझा भाऊ 4थीला होता आणि मी त्यावेळेस साधारणतः 8वी-9वीला होतो. आम्ही बोर गोळा करून आणायचो, बोरींची बोर कुटायचो, त्यात गुळ टाकायचो, बोरकूट करायचो, 8 आण्याला रुपयाला बोराच्या गोळ्या विकायचो. त्याचं 10-20 रुपये आम्हाला यायचं. गावात कोणालाही विचारा, कुठल्याही मुलाला विचारा, माझा भाऊ बोरकूट करून शाळा पुढे विकायचा, मग शाळेत जायचा. मी कॉलेजला होतो, वडील वारले, भावानं 8वीतनं शाळा सुटली शाळा. माझ्या भावाला पंक्चर काढताना पंपानं हवा मारायला नव्हती. मोठा माणूस बोलवायचा त्याला पंपान, नाहीतर असं उडी मारायचा आणि पंपानं हवा मारायचा, पाय टेकत नव्हती त्याची. त्यानं खूप मोठा संघर्ष केलाय. त्याचं 7वी शिक्षण आहे. त्यानं लिहिलेली डायरी एखाद्या सीएला सुद्धा व्यवस्थित त्यात चूक काढता येत नाही, एवढा त्याचा व्यवहार नॉलेज आहे. करोडोचा व्यवहार, लाखोचा व्यवहार तो 10 मिनिटात बसून करतो. त्याला कॅल्क्युलेटर आजही लागत नाही, त्याला आजही कॅल्क्युलेटर लागत नाही. आजही मोबाईल ते अँड्रॉइडचा न वापरतो,
पण कोणतीही गोष्ट त्याला न वापरता तोंडी हिशोब लाखो रुपयाचा करोड रुपयाचा हिशोब तोंडी करतो. म्हणजे प्रचंड त्याची व्यावसायिकता, व्यावहारिकता आणि व्यवसायात त्याची प्रचंड पकड आहे. आणि आजही 700-800 कस्टमर तो एका फोनमध्ये हँडल करू शकतो. त्याच पद्धतीनं आईनं सुद्धा आजपर्यंत आम्हाला कोणतीच जाणीव होऊ दिली नाही. म्हणजे जे अडचणी आहेत, दुःख आहेत, संकट आहेत, प्रत्येक गोष्टीत आई आमच्या पाठीमागे ठाम. आजही आमचा स्वभाव असा आहे, आम्ही सगळी एकत्र जेवायला बसतो संध्याकाळी. आता इलेक्शन मुळे बसणं होत नाही, एकत्र बसणं, उठणं, चर्चा करणं. आणि आम्ही झोपायला आमच्या घरामध्ये जाताना सुद्धा आईला झोपायला जातो म्हणून सांगतो. म्हणजे लहानपणा, कारण आम्हाला तिचाच आधार आहे. आम्ही कोणालाच काय सांगू शकत नाही. आणि तिलाही आमचा आधार आहे. झोपताना दोघे भाऊ तिच्या उशा पायथ्याला बसतो. आजही विचारतो घरामध्ये, तुला बरं वाटतंय का, तुला बीपीचा काय त्रास होतोय का, विचारपूस करतो. उशाला पाणी ठेवलंय का, काय वाटलं तर उठव, दरवाजा वाजव. आजही आम्ही दोघं भाऊ तिला जाऊन सांगतो आणि जाऊन तिला विचारून झोपतो. आम्ही किती 2 वाजता जाऊ द्या, 3 वाजता जाऊ द्या, घरात गेलं, आज वातावरण बरं आहे का, कुठल्या वाडीला गेलता, कुठल्या वस्तीला गेलता, कोण आडवं तिडं बोललं तर काय म्हणू नका, हात जोडा. आणि राजकारणात काय आपला धंदा नाही, राहिला बाबा लोक आशीर्वाद देतील, बापांचा तुमच्या मागे आशीर्वाद, काळजी करू नका, एवढं सांगते. आणि सकाळच उठताना सुद्धा डोक्यावर हात फिरवते, दोघा भावाला बोलवून जावा कामाला लागा. हे मोठा आशीर्वाद आहे खरं तर. मग आता ह्या सगळी खरं बघितलं तर परिस्थिती आपण पाठीमागची बघितली. आज ह्या गोष्टी खरं तर उलगडणं गरजेचं होतं, कारण या भागातल्या, गटातल्या किंवा तालुक्यातल्या लोकांना हे कळू देत. हा संघर्ष काय असंच उभा राहिलेला नाही, कारण यश मिळत असताना त्याच्या पाठीमागे घासावं लागतं, झिजावं लागतं. आणि त्यावेळेसच कुठंतरी आपल्याला संघर्षातून जे निर्माण होतं ते यश असतं. आणि ते यश तुम्ही उभा केलंय. आणि आज ही यशाचीच पुनरावृत्ती आपण म्हणून महूद गटामध्ये तुम्ही उभा राहिलाय. पुढे शेकाप सारखं मोठं आव्हान आहे. त्या आव्हानाला आपण खरं समारोपाकडे जाणं गरजेचं आहे. आणि हे आव्हान भेदण्यासाठी शेवटचा संदेश म्हणून हे काय द्याल तुम्ही? त्याच्यात एक ऍड करूया, म्हणजे तोच संदेश, अगदी तोच मुद्दा त्यांच्याकडून अपेक्षित आहे. तुम्ही एवढं मोठं पहाडी म्हणजे स्टार प्रचारक म्हणा बापूंच्या तालुक्यातले, तुम्ही आता निवडणुकीत तिथं अडकलाय मौदात. इतर तुमचे सगळे रणांगणात उतरलेत, बाकीच्या गणातनी गटातनी सगळे. तर त्या गणातल्याही मतदारांना तुम्ही काय आवाहन कराल? जसं निखिलनं म्हटलं की बाबा इथल्या मौदातल्या लोकांना मी का तुम्हाला मतं द्यावे याच्याबद्दल तर तुम्ही आवाहन करावं. आता तालुक्यातल्या लोकांना एवढं सांगेन मी हात जोडून, शहाजीबाब पाटील साहेबासारखं नेतृत्व या तालुक्याला पुन्हा मिळणे नाही. असं म्हणतात आमच्या भागामध्ये लोक, म्हणजे ज्या समाज गटातून मी येतो त्या लोक सांगतात, एका बाजूला हिमालय, दुसऱ्या बाजूला सह्याद्री आहे. जरी आबासाहेब हिमालय असले, आबासाहेबांची उंची हिमालय एवढी आहे, तरी तेवढीच घडवण्याची उंची सह्याद्रीमध्ये आहे. आणि ती सह्याद्री शहाजीबाब पाटील साहेब आहे. अशी आमच्या भागामध्ये लोक तुलना करतात. बरोबर. आणि हा 70 वर्षाचा योद्धा आहे. घरामध्ये न बसता नगरपालिकेची निवडणूक बघितली, राज्यातील निवडणुका बघितल्या तुम्ही, महानगरपालिका असतील, कळंबोली असेल, पनवेल असेल, मुंबई असेल, त्यामध्ये ह्या नेतृत्वाने ज्या ज्या ठिकाणी सभा घेतल्या त्या ठिकाणी विजय झाले. आणि या तालुक्यातल्या सगळ्या महायुतीच्या नेत्यांना, या तालुक्यातल्या मायबाप जनतेने आशीर्वाद द्यावा. राज्यामध्ये, केंद्रामध्ये महायुतीचं सरकार आहे, काम करणारं सरकार आहे. काल दुर्दैवी अजितदादांचं दुःखद निधन जरी झालं असलं तरी या सरकारनं त्यांच्या कुटुंबाला पुन्हा एकदा सामावून घेऊन एकवेळेनं हे राज्य चालवायचं नियोजन केलं आहे. आणि मी या भागातील माय जनतेनं यासाठी आम्हाला मतदान करावं की आम्ही तळगाळातली गरीब घरातली पोर आहे. आम्हाला दुःखाची, वेदनेची, असहाय्यतेची आणि मदतीची काय भावना लोकांमध्ये असते याची परिपूर्ण जाणीव आहे. आम्ही तळागाळातली माणसं आहे, आम्हाला सन्मान दिला काय न दिला काय आम्हाला चालतो. या भागामध्ये शहाजीबाब पाटील साहेबांच्या माध्यमातून प्रचंड कामं झाली. पण आम्ही काम करत असताना महिम सारखं गाव आहे, जे राज्यामध्ये सगळ्यात जास्त दूध उत्पादन घेणारं गाव आहे, त्या भागामध्ये आजही राज्य शासनाची कोणतीही योजना त्या शेतकरी दूध उत्पादकापर्यंत नाही. त्या ठिकाणी दुधासाठी संशोधन केंद्र आणता येईल का? शेतकऱ्यांना दूध दर जास्त मिळवण्यासाठी फॅट त्याची काय वाढवता येईल का? दूध प्रक्रिया उद्योग एखादा राज्यातला त्या ठिकाणी आणता येईल का? इथून लाखो करोड लिटर दूध दुसरीकडे नेण्यापेक्षा इथंच काय उद्योग निर्मितीचा काय करता येईल का? हे विजन आपल्याला घेऊन जाणार आहे. आज गावखेड्यातली पोरं सोशल मीडियात अडकून पडलेत. बरोबर. रोजगाराच्या संधी प्रचंड कमी झालेत. आमच्या भागामध्ये तरकारी, बुंगी मिरची असेल, शिमला मिरची असेल, काकडी असेल, याचं उत्पन्न भरपूर होते. त्याचं प्रक्रिया उद्योग, त्याचं इम्पोर्ट एक्सपोर्ट हे नुसतं महाराष्ट्रातून, मुंबईतून, पुण्यातून विकून चालणार नाही. डाळिंबीचं उत्पन्न ह्या भागामध्ये चांगलं आहे. शेतकरी पाणी आल्यामुळे शेती वर्ग मोठा, नुसता ऊसाचं उत्पन्न घेऊन आणि ऊसदारासाठी भांडणं करून आपल्याला चालणार नाही. जे आहे त्याच्यावर लोकांना या प्रक्रिया उद्योग काय करता येतात का? ह्याचं इम्पोर्ट एक्सपोर्ट काय करता येतं का? हे घेणं गरजेचं आहे. आता महूद
गाव भागामध्ये हिंडताना आमच्या लक्षात आलं की किरसुन्या बनवण्याचा एक उद्योग आहे आमच्या भागामध्ये. या सांगोला तालुक्यामध्ये कुठंच किरसुनी बनत नाही. अगदी बरं. महूदला आणि चिक महूदला आमच्यात मातंग समाजाची लोक आहेत, हो. किरसून बनवतात. अतिशय गरीब माणसं आहेत, जगणं पिढ्यान बरोबर. पिढ्या किरसून बनवतात. अतिशय सुबक किरसुन्या बनवतात, अतिशय नाजूक किरसुन्या बनवतात. त्याचं फड आणायचं मळ्यामधून, शेतामधून जी झाडं असतात केस त्याचं चढायची, हो. फड आणायचं, ते रस्त्यावरती टाकायचं, वाळवायचं, पाण्यामध्ये बुडवायचं, झाडायचं त्या बडवण्यानं आणि त्याच्या सुबक किरसुन्या बनवायच्या. ती एक हस्तकला आहे, एक प्राचीन परंपरेनं चालत आलेली कला आहे. त्याच्याकडे कोणाचंच लक्ष नाही. आणि घरोघरी लागणारी वस्तू आणि आहे, बरोबर आहे. आपल्या भागामध्ये गावखेड्यामध्ये आजही आपण पाडव्या दिवशी, दिवाळीला किरसुनीला लक्ष्मी म्हणून बरोबर पुजतो. बरोबर बरोबर अगदी एवढा मान आहे. मान आहे किरसुनीला. बरोबर, आणि ती बरोबर. किरसुनी आपल्या भागामध्ये बनते. राज्य सरकारचं, केंद्र सरकारचं मेड इन इंडिया सारखं एवढं मोठं धोरण आहे. त्या किरसुनीला कुठं राज्य स्तरावरती घेऊन जाता येतंय का? स्टार्टअप सारखा एखादा उद्योग स्टार्टअप हा. माध्यमातून ह्या लघु उद्योगाचा मोठा उद्योग करून ह्या भागातील लोकांना रोजगार देता येतो का? त्या दृष्टीने आमच्यासारख्या युवकांच्या डोक्यामध्ये बरोबर. त्याच पद्धतीनं आमच्या भागामध्ये आता पाणी आलंय. शेती प्रक्रिया उद्योग करत असताना अन्य काय यामध्ये उद्योग उभा करता येतात का? बरं. युवकांना उद्योगधंदे चालना देता येते का? बरं. आणि छोटे छोटे लघु उद्योग करून या लोकांना भविष्यातला रोजगार निर्मिती करून ह्या भागाचं नंदनवन करण्याच्या दृष्टिकोनातून राज्य शासनाच्या असंख्य योजना आहेत. आज या ठिकाणी वेगवेगळ्या महामंडळाकडनं योजना दिल्या जातात. बरोबर. राज्य शासनाकडनं नाबार्ड सारख्या वेगवेगळ्या योजना येतात. बँकाकडून मिळणारी सबसिडीची आणि प्रकरण आहेत. पण दुर्दैव असं आहे की युवकांना जायला बँकाकडे कळत नाही आणि बँकांना कोणाला कर्ज द्यायचं हे कळत नाही. याचं माध्यम म्हणून आम्ही एक सेंटर बनवणार आहे. ह्या 10-12 गावामध्ये एक सेंटर मध्यस्थी ठिकाणी बनवणार आहे. जसं आपलं महाई सेवा केंद्र असतंय, ज्यातून दाखलं तहसीलदारकडे जातात, तहसीलदारकडे सही होऊन त्यांच्याकडे येतात, ते लोकांना वितरण करतात. तसं आम्ही लोकांच्या समस्या, अडचणी, लागणारी कर्ज हे सगळं आमच्याकडे मागणी करून घेणार आहे. कोणाला ट्रॅक्टर घ्यायचा असतो, कोणाला वडापची गाडी घ्यायची असते, कोणाला भेळचा गाडा बांधायचा असतोय, कोणाला चप्पल सांधायचं दुकान करायचं असते, कोणाला मटन कटिंगचं दुकान टाकायचं असते, कोणाला केस कापायचं दुकान टाकायचं आहे, वाजंत्र्यांना बँड घ्यायचा असतोय, गोंगडे धनगऱ्या माणसाला गोंगडे उद्योग. आज मेंढर आमच्या भागात भरपूर आहेत. आज नेहमी माणसं आमची मेंढर घेऊन काळ्या रानाला गेलीत, नेहमी माणसं वसईला गेलीत, काही माणसं ऊस तुडीला गेलीत. ह्या लोकांना काय उद्योग इथं उभा करून ते करता येतंय का? गोंगड्यासारखा उद्योग इथं उभा करून आज मेंढरांची एवढी लोकर आम्ही इथं लोकर घेतो, सांगलीला पाठवतो. इथंच गोंगडी बनवता येतात का? आज तुम्ही गावोगाव गारमेंट बघताय. गोंगड्याचा एखादा उद्योग काढून या भागातून गोंगडी सगळ्या राज्यभर आपल्याला का देता येणार नाही? अगदी देश पातळीवरती लंडन सारख्या ठिकाणी आम्ही ऑनलाईन बघतो. आता सगळे आपण मोबाईल वापरतो. अमेझॉनला तुम्ही चेक करा, फ्लिपकार्ट चेक करा. गोंगडी यातून परदेशामध्ये जायला लागलीत. मग ही कच्चा माल तर आपल्या भागामध्ये मिळतोय लोकरीचा. त्याच्या माध्यमातून आपल्या भागामध्ये शेळ्यांचं प्रमाण जादा आहे, मेंढराचं प्रमाण जादा आहे. उत्कृष्ट पद्धतीचं नॅचरली पद्धतीनं शेळ्या मेंढ्या माळरानावरती खातात आणि येथील शेरड मेंढर घेतात मुंबईला विकली जातात. ह्याच कुठंतरी शेतकऱ्यांचं डाएट व्यापाऱ्याच्या माध्यमातून ह्याची साखळी उभा करून शेळ्या मेंढ्या इथंच विकून महू सारखा खूप मोठा बाजार आहे, पण त्याच्याकडे दुकानाचं लक्ष नाही. मी काय कोणाला दोष देतो याच्यातला भाग नाही किंवा कोणाला टीकाही मला करायची नाही. पहिल्या माणसांनी काम केलीत, अतिशय चांगली केली, त्याबद्दल आमचं दुमत नाही. पण त्यांच्यापेक्षा ज्यादा आम्हाला कामं करायची आहेत. आणि ह्या शेतकऱ्यांना इथं चांगली व्यापारपेठ, इथं शेळ्या मेंढराची बाजारपेठ, त्यांचं मिळणारं उपपदार्थ असतील त्याची बाजारपेठ असेल. आज या ठिकाणी शेतीमध्ये लागणारं खत आहे, उत्कृष्ट लेंडी खत आहे, हे कुठेतरी देता येते का? शेतापर्यंत पोहोचवता येते का? सेंद्रिय शेतीचा उद्योग आमच्या चिकमोहद भागामध्ये शेवग्याचं उत्पन्न होतं. कदम फॅमिली म्हणून आहे, खूप मोठ्या चांगल्या पद्धतीने शेवग्याचं उत्पादन करतात. इथं खाबाली फॅमिली आहेत, वरती टकली फॅमिली आहेत. खूप मोठी शेतीनिष्ठ लोक आहेत या भागामध्ये. तुमच्या गटातच ते शेळी मेंढी पैदास केंद्र पण आहे. तिथं अहिल्यादेवी होळकर शेळी मेंढी महामंडळाचं पैदास केंद्र आहे, महूदमध्ये संशोधन केंद्र आहे, पैदास केंद्र आहे. पण त्या पैदास केंद्राची ह्या भागाची कुठंच अटॅचमेंट नाही. त्यांना एकोपा येऊन त्यांच्यामध्ये सुसंवाद साधून साहेब पहिल्या काळामध्ये लोक सांगतात व्हिक्टोरिया राणी राजेवाडीच्या तलावाला एक त्यांचं रेस्ट हाऊस होतं आणि नंतर महूदच्या एरिया या ठिकाणी त्यांचं रेस्ट हाऊस आहे. आणि आमच्यात खिलार जनावरांचा एक बाजार भरायचा वार्षिक यात्रा आणि त्यामधून आपल्या माळरानावरती सुंदर पांढरी गाय, ज्या नागपुड्या काळ्या आहेत, शिंग काळे आहेत, खूर काळे आहेत, कान काळे आहेत आणि पांढरी शुभ्र गाई एकदम. अशी गाय बघितल्यानंतर व्हिक्टोरिया राणीने विचारला हा कोणता प्राणी आहे? त्यांनी सांगितलं ही ह्या भागातील देशी गोवंशाची खिलार गाय. त्या राणीला ती आवडली आणि महूदच्या बाजारामध्ये त्या राणीनं त्या गायीचा नंबर काढला आणि त्या गायीची प्रसिद्धी संपूर्ण त्या काळामध्ये देशभर वेगवेगळ्या संस्थानिकांच्या माध्यमातून झाली होती. असा एक इतिहास आहे आणि त्या इतिहासाला मानून या महूदची यात्रा भरते. पण आता दुर्दैव असं आहे की त्या यात्रेत जनावर जी नाहीत. मग ह्याचं पुनर्जीवन करायचं आहे आपल्याला.
ह्या गोष्टी पुढे आणायच्या आहेत. एका अर्थानं कसं आहे, तुमचा गटापुरता हा तुम्ही विचार करत नाही, तर आजूबाजूचे अनेक हे मुद्दे मग दादासाहेब तालुक्याच्या मांडले. दृष्टीने त्यांनी जे मुद्दे मांडले हे विषय तालुक्याच्या दृष्टीने आहेत आणि असा व्यक्ती जर सभागृहात जात असेल तर लोकांनी का स्वीकारू नये अगदी बरोबर. ही तर गोष्ट आणखी काय बोलायचं आहे एका मिनिटात मग आपण मला एवढं सांगायचं आहे, बरं. या गटातील लोकांनी धनगर मराठा हा वाद करू नये. तालुक्यामध्ये जातीय गटामध्ये समीकरण पेरण्याचा जाती समीकरण पेरण्याचा प्रयत्न केला जातो. हम्म. त्यांना मला सगळ्यांना सांगायचं आहे, या भागामध्ये लोणार समाज तेवढ्याच ताकदीचा आहे, बरं. मुस्लिम समाज तेवढ्याच ताकदीचा आहे, साळी आहे, माळी, तेली, तांबोळी, वडर, मुसलमान, लिंगायत 18 पगड जातीची लोक आहेत. हम्म, हम्म. दोन समाज घेऊन पुढे जाऊ नका. बाकीच्याही समाजाची खूप मोठी मोठ आहे आणि आपण सगळी एका ताटामध्ये असणाऱ्या वेगवेगळ्या वाट्या आहोत. बरोबर आहे, हो. बरोबर. जेवण करताना सगळ्याच वाटीतील आपल्याला पदार्थ असणं आपल्या जवळ गरजेचं, तरच आपलं पूर्ण ब्रह्माचं पोट भरणार आहे. आणि या परमेश्वरानं सगळ्यांना एकोप्यात गावखेड्यात आपण एकत्र राहणारी माणसं आहोत. अगदी बरोबर. आपल्या महापुरुषांची शिकवण आहे, सगळ्यांना सोबत घेऊन सबका साथ सबका विकास घेऊन आपल्याला पुढे जायचं आहे. जातीपातीचं राजकारण न करता विकासाचं राजकारण करूया. युवकांना हाताला काम देण्याचं राजकारण करूया. आबालवर्धांना आधार देण्याचं काम करूया. अंध असेल, अपंग असेल, शोषित असेल, पीडित असेल, गावखेड्याच्या बाहेरचा असेल, ज्याला आधाराची गरज आहे त्याला आधार देऊया, ज्याला मदतीची गरज आहे त्याला मदत देऊया, ज्याला साथ द्यायची गरज आहे त्याला साथ देऊया. आणि चुकीच्या गोष्टीला चांगल्या पद्धतीनं लाद देऊन उद्याच्या इलेक्शनला आम्हा तिन्ही उमेदवाराला, 2 पंचायत समितीचे उमेदवार, मी जिल्हा परिषदेचा उमेदवार, मायबाप जनतेनं आम्हाला आशीर्वाद द्यावा. तुम्ही दिलेल्या आशीर्वादाची परतफेड आम्ही निश्चितपणे कामानं करू. तुमच्या सुखामध्ये आम्हाला बोलवा न बोलवा, तुमच्या दुःखामध्ये, तुमच्या अडचणीच्या काळामध्ये परमेश्वरानं तुमच्या वेळ येऊ नये. जरी आधी तुमचे नातेवाईक तर तुमच्या सोबत असतील, पण एक लहान भाऊ म्हणून, मुलगा म्हणून, तुमचा मोठा बंधू म्हणून तुमच्या सोबत आम्ही कायमस्वरूपी राहू. ही परमेश्वराच्या साक्षीनं विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, नरवीर उमाजी नाईक, अहिल्यादेवी होळकर, मल्हारराव होळकरांच्या साक्षीनं शपथ घेऊन सांगतो, तुमच्या सोबत इमाने इतबारे राहून पूर्णपणे काम करून नम्रपणे वागेन, उतणार नाही, मातणार नाही, दिलेला वासा कुठेही टाकणार नाही, एवढा शब्द देतो. आणि तुम्ही दोघांनी आम्हाला तुमच्या चॅनल पुढे बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मनपूर्वक आभार मानून थांबतो. जय महाराष्ट्र. पण आता एक सर शेवटचं आपण यांच्याकडनं एकच गोष्ट जाणून घेऊया की ही जी सगळी गोष्ट झालेली आहे या सगळ्या प्रक्रियेवर महूद गटामध्ये दादासाहेब लवटेंचा विजयाचा जो गुलाल आहे तो या ठिकाणी शिक्कामोर्तब झाला असं या मुलाखतीतून सांगूया. आभार आहे तुमचं सगळ्याचं. तुमचं आणि जनतेनं आमच्याबद्दल व्यक्त केलेला विश्वास आणि तुमच्या सगळ्यांचा मोठेपणा आहे. तुमच्या ऋणात आम्ही कायम राहू. तर मंडळी, आपल्यासोबत हे दादासाहेब लवटे होते. त्यांनी संघर्षातून उभा केलेले यश आणि या राजकारणामध्ये खरं तर एक वेगळं टर्निंग पॉईंट या वेळेला या महूद गटामध्ये आपल्याला बघायला मिळालं. कारण असा दूरदृष्टीचा नेता त्या भागाला असणं गरजेचं आहे. या सर्व गोष्टी मुलाखतीच्या माध्यमातून आपल्यासमोर मांडलेल्या आहेत. मंडळी, अशाच काही गोष्टी आपण निश्चितपणानं जाणून घेणार आहे सांगोला पॉलिटिक्स आणि लोकसंवाद राजकीय कट्ट्यावर. धन्यवाद.